नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी. आपण कुठल्याही एक्झामसाठी फॉर्म भरला तर तिकडे आपल्याला कम्प्युटरचा कोर्स लागतो, MSc IT वगैरे लागतो, कुठे टॅली लागतं, कुठे काय. तर जागा नाही आहे आपल्याला. कम्प्युटर कोर्स हा अनिवार्य आहे कुठल्याही महाराष्ट्रातील एक्झामसाठी. ओके, तर त्यासाठी आता राज्य शासनाकडून एक योजना आहे की ज्या योजनेअंतर्गत 40,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यांना मोफत हा कोर्स करून घेता येणार आहे. कुठे काय असणार आहे, पात्रता काय आहे, त्याच्या अटी काय आहेत, कोणासाठी आहे, ते सगळं जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब देखील करत जा. बघा, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संसाधन संस्था म्हणजे सारथी पुणे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थ्यांना असा कुठला कोर्स करायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे 40,000 जागांसाठी हे प्रसिद्ध करण्यात आले की सारथी पुणे व MKCL पुणे यांच्या मार्फत MKCL म्हणजे महाराष्ट्राची एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूट मार्फत छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य म्हणजे तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट आणि तुमचं संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. यासाठी मराठा कुणबी, बघा, मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलियर गटाच्या युवकांसाठी निशुल्क, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी निशुल्क हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच्यासाठी मित्रांनो 10वी पास तुमचा एज्युकेशनचा क्रायटेरिया पाहिजे. कमीत कमी तुम्ही 10वी पास असायला पाहिजे आणि त्यानंतर हा जो कोर्स आहे हा कोर्स 6 महिन्याचा आहे. हा कोर्स जर केला तर तुम्हाला हे MSc ITच्या कंपॅरिझन मधला हा कोर्स असणार आहे. याच्यासाठी 40,000 जागा आहेत मित्रांनो की ज्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. आणि याचं जे प्रशिक्षण कुठे असणार आहे तर हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचं सेंटर असणार आहे, याचे ठिकाण असणार आहे. त्या ठिकाणावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर ते सेंटर सिलेक्ट करून तुम्हाला तिथे तुमचा नंबर लागू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला फक्त कोर्ससाठी फ्री असणार आहे. जर तुम्ही म्हणाल की मला मग तिथे राहण्यासाठी, खाण्यासाठी, जेवणासाठी हे त्याच्यात इन्क्लूड नाहीये, हा वेगळा खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कुठले ते पण आपण जाणून घेऊया थोडक्यात. की सगळ्यात महत्वाचं म्हणजे विहित नमुन्यातील व फोटो सहित संपूर्ण अर्ज, प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक गुणपत्र व प्रमाणपत्र आपल्याला तिथे सबमिट करावं लागणार आहे. किमान 10वीचा क्रायटेरिया. तर सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट्स, मराठा जातीच्या उमेदवारास जातीचे प्रमाणपत्र नसल्यास मराठा जातीचा उल्लेख असलेले EWS प्रमाणपत्र, EWS पण चालणार आहे तुमचं, किंवा उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO यांचे प्रमाणपत्र, किंवा TCLC शाळा सोडल्याचा दाखला, 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, प्रमाणपत्र 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असलेलं ते पाहिजे. नंतर मित्रांनो की जसं सगळ्या ठिकाणी लागतो आपल्याला जन्माचा दाखला लागणार आहे. नंतर हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागणार आहे, 3 वर्षाचं असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हे तहसीलदार यांचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल आपल्याला तिथे लागणार आहे. एक आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग ID आपल्याला लागणार आहे. नंतर फोटो आणि सही आपल्याला तिथे करावी लागणार आहे. सो ओव्हरऑल 40,000 जागा याच्यामध्ये खूप काही विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकतो. फक्त तुम्ही वेळेवर जर अप्लाय केलं. अप्लाय करण्यासाठी त्यांनी आपल्याला वेबसाईट दिली की www.sarthi-maharashtra.gov.in याच्यावर आपल्याला जाऊन नंतर हे परत ही तर एक वेबसाईट आहेच, नंतर ही दुसरी वेबसाईट की www.mkcl.org/CSMSDEEP इथे जाऊन आपल्याला तिथे अप्लाय करायचे. याच्यासाठी लवकरात लवकर अप्लाय करून घ्या आणि तुमची सीट बुक करून घ्या. अत्यंत महत्वाचा कोर्स तुमच्यासाठी फायदेकारी होणार आहे, कारण की कुठल्याही एक्झामसाठी हे लागणारच आहे आपल्याला. सो लवकर अप्लाय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.